विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण चॅप्टर नंबर 7 बघितलं होतं. चॅप्टर पूर्ण आपण केला होता. त्याचं नाव काय होतं? एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. तर त्या पाठावरील सगळे तुम्हाला प्रश्न सोडवायला हवे होते. तुम्ही सोडवून घ्या. पहिल्यांदा व्हिडिओ पहा. त्या पाठावरचं सगळे आपण जे तुम्हाला व्हिडिओ मी सांगितलेले आहे, शिकवलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत, समजावून सांगितलेले आहेत, त्या पाठामध्ये तुम्हाला त्या पाठीमागचे जे प्रश्न दिलेले आहेत सोडवून घ्यायचे. आणि ज्यांचे तुम्हाला उत्तर येणार नाही ते तुम्ही मला फोन करून विचारू शकता. व्हॉट्सअपवर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर व्हॉट्सअपवर तुम्ही आपल्या अडचणी सांगायच्या. सगळ्यांनी सगळे प्रश्न सोडवायचे आणि या व्हिडिओ पिरियडच्या आधारे सोडवायचे. गाईड वगैरे पाहून काही तुम्हाला फायदा होणार नाही, तुम्हाला ते समजणार नाही. तुम्ही पाहू शकता असं नाही मला म्हणायचं, पण तुम्ही पहिले समजून घ्या. पाठांतर करणं म्हणजे काही शिकणं नव्हे. ठीक आहे. तर तुम्ही या व्हिडिओ पिरियडच्या आधारेच तुम्ही त्याचे उत्तरं सोडवायचे. नाही भेटले तर मला विचारायचं, मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तर आता आपण दुसरा पार्ट जो महत्त्वाचा आहे याच्याकडे वळूया. तो म्हणजे युजफुल अँड हार्मफुल मायक्रॉब्स. चॅप्टर नंबर 8 सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पार्ट नंबर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 आपला विषय जो आहे. यामध्ये चॅप्टर नंबर 8 म्हणजे आपला तिसरा चॅप्टर आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण या पाठामध्ये आपण बघूया मायक्रोब्स म्हणजे काय. मायक्रो ऑर्गॅनिझम, व्हेरी मायन्यूट ऑर्गॅनिझम दॅट वी कॅन नॉट सी विथ अवर नेकेड आईज. आपण डोळ्यांनी त्यांना पाहू शकत नाही. त्यांना पाहायला आपल्याला वी हॅव टू यूज कंपाऊंड मायक्रोस्कोपच आपल्याला वापरावं लागते. म्हणून त्याला म्हणतो आपण मायक्रोस्कोपिक, व्हेरी व्हेरी मायन्यूट दॅट आर नॉट व्हिजिबल टू अवर नेकेड आईज. नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे आहेत? कुठे बी आहेत. दे आर इन द सॉईल, दे आर इन द एअर, दे आर इन द वॉटर. कुठे बी आहेत. दे आर इनसाइड द बॉडी, बॉडीच्या आतमध्ये ऑफ एनी लिव्हिंग. आउटसाईड द बॉडी, बॉडीच्या बाहेर बी आहेत. म्हणून त्याला म्हटलं दे आर प्रेझेंट एव्हरीवेअर. ह्याच्यामध्ये मायक्रोब्स मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ऑल द मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे आर नॉट यूजफुल. सगळे उपयोगाचे नाही आहेत आणि सगळेच हार्मफुल पण नाही आहेत. सम आर यूजफुल अँड सम आर हार्मफुल. तर यूजफुल कोणते कोणते आहेत? ज्यांच्यामुळे तुमचं दही बनते, योगहर्ट ज्याला नाव आहे, चीज बनते, ज्याला आपण चीज म्हणतो. तुम्ही बहुतेक चीज खाल्लं असेल कधी, नाही का? चीज वगैरे बनते बा, दुकानात मिळतो चीज. ते सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझममुळेच बनत असते. त्यानंतर दही तर तुम्ही खाल्लंच आहे, ते पण बनते कोणामुळे? मायक्रो ऑर्गॅनिझममुळे. तुमचं ब्रेड आहे, पाव आहे ना, हे सुद्धा कोण बनवते? ईस्ट नावाचं मायक्रो ऑर्गॅनिझम बनवते. त्यानंतर बरेचसे असे पदार्थ आहेत तुमच्या औषधी अँटीबायोटिक्स, ते सुद्धा पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक, ते सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझममुळेच तयार होत असते. जसे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, इन द सेम वे देर आर ऑल्सो सम हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ज्यामुळे तुमचं पोट दुखते, उलटी होते, ताप येते, आहे ना. अनेक बिमारी आता हे सुरू आहे आजकाल. व्हायरस हे सुरू आहे का आपलं? स्वाईन फ्लू, हे आता कोरोना वगैरे, हे सुद्धा काय मायक्रो ऑर्गॅनिझमच आहेत. सो सम आर युजफुल अँड सम आर हार्मफुल. यामध्ये पहिल्यांदा पाहू आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा आता, विच मायक्रो ऑर्गॅनिझम आर युजफुल. युजफुल कोणते कोणते आहेत बघा. तर पहिलं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई. काय नाव आहे? लॅक्टोबॅसिलाई. एक वर्ष निघलं तर लॅक्टोबॅसिलस, जास्त म्हटलं तर लॅक्टोबॅसिलाई. आता हे पाहण्याकरिता आपल्याला काही कृती करावी लागते टू प्रिपेअर दस. आता तुम्हाला यानं जर पाहायचं असेल याचा शेप, रंग वगैरे, आकार वगैरे, तर तुम्ही कसं पाहणार? हे तुम्हाला मायक्रोस्कोपखालीच पाहावं लागेल, कारण डोळ्यांनी नुसत्या दिसत नाही. म्हणून तुम्हाला पर्यंत काही कृती करावी लागेल टू प्रिपेअर द स्लाईड, काचपट्टी. कोणाची? या मायक्रो ऑर्गॅनिझमची. कोणत्या? लॅक्टोबॅसिलायची. तर आपला पहिला मुद्दा आहे टू प्रिपेअर स्लाईड. स्लाईड तयार कशी करायची हे तुम्ही समजून घ्या. आता तुम्हाला स्लाईड मी तयार करून दाखवली असती, परंतु आपल्याकडे आता आम्ही घरी आहो, आपली लॅबॉरेटरी शाळेमध्ये आहे. जेव्हा केव्हा तुम्ही शाळेमध्ये याल तेव्हा आपण जो सामान आपल्याकडे उपलब्ध असेल त्याद्वारे आपण प्रयत्न करू. ठीक आहे.
सध्या तुम्ही फक्त याची कृती समजून घ्या. पेपरला येते हाऊ टू प्रिपेअर स्लाईड ऑफ लॅक्टोबॅसिलाई, तेव्हा तुम्हाला सांगावं लागेल आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील. तर नंबर पहिला आहे ड्रॉप ऑफ बटर मिल्क. तुमच्या घरी असते ताक, तुम्ही ताक सर्वांनी पिलेलं आहे, तर ताकाचं काय करायचं, एक थेंब घ्यायचा. ड्रॉप म्हणजे थेंब. कुठे ठेवायचा तो, ऑन द स्लाईड. ड्रॉपर साह्याने विथ द हेल्प ऑफ ड्रॉपर पुट 1 ड्रॉप ऑफ बटर मिल्क ऑन द स्लाईड. तुम्ही स्लाईड तर पाहिली असालच तुमच्या, बघा डॉक्टर वगैरे बा ब्लड वगैरे घेते आणि ब्लड स्लाईडवर ठेवते, स्लाईडवरती, आणि मग तपासते ब्लड वगैरे, आहे ना ते स्लाईड. नसेल पाहिली तर आपण पाहू. तुम्ही फक्त इतकं माहिती ठेवा, वी पुट अ ड्रॉप ऑफ बटर मिल्क ऑन स्लाईड. त्यानंतर देन वी पुट ड्रॉप ऑफ मिथिलीन ब्ल्यू. हा कलर आपण त्याच्यावर टाकू, एकच थेंब टाकायचं, मिथिलीन ब्ल्यू. कशासाठी, टू चेंज द कलर. त्यानंतर कवर स्लीप. त्यानंतर मग पुट कवर स्लीप, छोटीशी अशी काचेची कवर स्लीप असते गोल आकाराची, ते ठेवून द्यायचं. मग झालं तयार स्लाईड आपली. मग ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप. किती पॉवर वापरायचं, मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्ह असतो, त्याला पॉवर दिला असतो 60 टाइम्स पॉवर. म्हणजे जी वस्तू असेल ती 60 पट मोठी दिसणार, तर त्याला तुम्ही 60x ऑब्जेक्टिव्ह वापरायचं. ओके, अँड ऑब्झर्व अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. ही झाली कृती. पुन्हा एकदा आपण काय केलं, आपण वी पुट अ ड्रॉप ऑफ बटर मिल्क ऑन द स्लाईड. त्यानंतर वी पुट ड्रॉप ऑफ मिथिलीन ब्ल्यू टू चेंज द कलर. त्यानंतर वी पुट कवर स्लिप अँड देन ऑब्झर्व अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. हे आपण कृती केली. वी यूज ऑब्जेक्टिव्ह किती पॉवरचा, 60x, 60 पट मोठा. त्यानंतर आता तुम्हाला दिसलं, तुम्हाला दिसलं, लॅक्टोबॅसिलस तुम्हाला दिसलं. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता पुढचा मुद्दा असा आहे, व्हॉट इज द याचे फीचर्स बघा. आता हे दिसते कसे, पहिली गोष्ट शेप ऑफ द लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. कोणता शेप आहे याचा, रॉड शेप. या बॅक्टेरियाचे वैशिष्ट्य पेपरला येते, राईट डाऊन द कॅरेक्टर्स किंवा फीचर्स म्हणतो आपण, लक्षणे ऑफ लॅक्टोबॅसिलाई. पहिला कोणता आहे, शेप. शेप कसा आहे याचा, रॉड शेप. जसं आपला दांडा असतो का नाही, दांडा याचा रॉड शेप असतो. त्यानंतर साईज कसा असतो, शेप इज रॉड शेप. त्यानंतर मायन्यूट, व्हेरी स्मॉल. त्यानंतर रेक्टँग्युलर शेप, आयताकृती असतो. कसा असतो, आयताकृती. जसं असते आपली डस्टरचा आकार असतो का नाही, असं रेक्टँग्युलर शेप, रेक्टँगलचा शेप असतो याला. ठीक आहे. त्यानंतर ॲनएरोबिक. धिस लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया काय करते, रेस्पिरेशन करते विदाऊट ऑक्सिजन. त्याला म्हणतो आपण ॲनएरोबिक रेस्पिरेशन. लॅक्टोबॅसिलाई डू नॉट यूज ऑक्सिजन अँड प्रोड्यूस एनर्जी. आपण काय करतो, वी यूज ऑक्सिजन अँड प्रोड्यूस एनर्जी. पण हा असा नाही, लॅक्टोबॅसिलाई विदाऊट ऑक्सिजन प्रोड्यूस एनर्जी, म्हणून त्याला म्हणतो आपण ॲनएरोबिक रेस्पिरेशन. रेस्पिरेशन विदाऊट ऑक्सिजन अँड इट प्रोड्यूस द एनर्जी. ठीक आहे. असा झाला हा पहिला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे. पहिलं आपण याच्यामध्ये स्लाईड प्रिपरेशन कशी करायची, नंतर पहिलं आपण याचे फीचर वैशिष्ट्य पाहिले. आता पाहू आपण पुढची गोष्ट, लॅक्टोबॅसिलायच्या साहाय्याने युजिंग लॅक्टोबॅसिलाई हाऊ टू मेक योगर्ट. म्हणजे चीजसारखा पदार्थ आहे हा, फ्रॉम द मिल्क. तो कसा बनवायचं याची पद्धत, प्रोसेस बघा. तर काय होते, लॅक्टोबॅसिलाई आपण टाकतो कशामध्ये, मिल्कमध्ये. कुठला, बटर मिल्कमधला, किंवा असं आपण त्याला मिक्स करतो. पावडर असते लॅक्टोबॅसिलायचं. लॅक्टोबॅसिलाई टाकल्यानंतर काय करते मिल्कमध्ये, समजा आपण त्याला मिसळवलं मिल्कमध्ये, तो काय करतो मग, लॅक्टोबॅसिलाई कन्व्हर्ट. आता मिल्कमध्ये शुगर असते. तुम्ही समजा नुसतं मिल्क पेलं, खूप गोड लागणार नाही, पण थोडंसं गोड लागतो, कारण त्यामध्ये शुगर असते. कोणती शुगर असते, लॅक्टोज शुगर. काय असते, लॅक्टोज शुगर. सो व्हेन लॅक्टोबॅसिलाई मिक्स विथ द मिल्क, तो काय करतो, पहिलं काम करतो, इट कन्व्हर्ट लॅक्टोज शुगर इंटू ॲसिड. याचं बनते लॅक्टिक ॲसिड. हे पहिलं काम करतो. त्यानंतर मग दिस प्रोसेस, आणि म्हणून तुम्ही हे झालं की तुम्ही मग चव घेऊन पहा. तुम्ही दही पाहिलं ना, दह्याची चव कशी असते, आंबट असते.
आणि दूध आंबट असतो का? दूध नाही, तो गोड असतो. कारण काय? लॅक्टोज शुगर असते. पण इन द कर्ड, कर्ड म्हणजे दही, त्यामध्ये काय असते? लॅक्टोज शुगर चेंज इंटू लॅक्टिक ॲसिड आणि त्यामुळे तो आंबट वाटतो आपल्याला. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन प्रोसेस. याला काय नाव आहे? फर्मेंटेशन प्रोसेस. बघा मग, सो लॅक्टोबॅसिलाई कन्व्हर्ट लॅक्टोज शुगर ऑफ द मिल्क into lactic acid, so taste change. This is called as fermentation process. त्यामुळे याचं pH जे म्हणतो आपण, आंबट बनल्यामुळे काय होते? pH कमी. मग pH ऑफ मिल्क डिक्रीजेस, जे मिल्कचं असते pH ते कमी होते आणि त्यामुळे काय होते? पुढची गोष्ट, pH म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, याला म्हणतो आपण pH. त्यामुळे काय होते? देअरफॉर pH ऑफ मिल्क डिक्रीजेस टू कोयागुलेट प्रोटीन्स. आता मिल्कमधला दुसरा घटक, पहिलं होते लॅक्टोज शुगरवर परिणाम, याचा बनते लॅक्टिक ॲसिड. दुसरा घटक जो आहे तो म्हणजे प्रोटीन्स, याचं काय होते? कोयागुलेट, म्हणजे प्रोटीन आटते, साकडते, घट्ट होते प्रोटीन्स. कोणामुळे? ड्यू टू लो pH. पहा पुन्हा, लॅक्टोज शुगरचं काय होते? लॅक्टिक ॲसिड, त्यामुळे pH कम डाऊन आणि त्यामुळे मिल्क प्रोटीन कोयागुलेट. त्यानंतर आता these milk proteins are separated from other constituent of milk. मिल्कमधले बाकीचे जे कॉन्स्टिट्युएंट आहेत, जसं म्हणतो आपण फॅट्स वगैरे, विटॅमिन्स वगैरे, त्यापासून these milk are separated, वेगळे होतात. ठीक आहे. दिस प्रोटीन्स, मिल्क प्रोटीन्स, म्हणजे एकदा मिल्क प्रोटीन कोयागुलेट झाले, आफ्टर कोयागुलेशन ऑफ द मिल्क प्रोटीन्स दे आर इझिली सेपरेटेड फ्रॉम अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ मिल्क. कारण बाकीचे कॉन्स्टिट्युएंट ते असते लिक्विड फॉर्ममध्ये आणि हे साखळल्यामुळे, आटल्यामुळे, घट्ट झाल्यामुळे ते वेगळे सहज करता येतात. ते वेगळे केले आपण, प्रोटीन्स काय झालं तयार? योगर्ट. हे बनलं योगर्ट. आता प्रॉपर्टीज ऑफ योगर्ट याचे पाहूया आपण. याचे वैशिष्ट्ये कोणते आहेत, गुणधर्म कोणते आहेत? प्रॉपर्टीज ऑफ योगर्ट. नंबर 1, इट हॅज स्पेसिफिक सोअर टेस्ट. याला आंबट चव असते. कशामुळे? मगाच पहिला आपण लॅक्टिक ॲसिडमुळे, ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. pH लो, pH काय होते? लो. pH डिक्रीजेस म्हटलं आपण, म्हणजे याची योगर्ट pH बिकम लो. आणि याचा फायदा असा होतो, इट डिस्ट्रॉईज हार्मफुल मायक्रोब्स इन द मिल्क. आणि मग पुढे योगर्ट खराब होत नाही. कारण काय करते? लो pH जी याची असते, इट डिस्ट्रॉईज, मारते कोणाला? हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द मिल्क. मिल्क खराब होते, पण दही खराब होते का लवकर? कारण काय? लो pH काय करते? याला डिस्ट्रॉईज मायक्रो ऑर्गॅनिझम. इथं पण तसंच घडते. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचे प्रॉपर्टीज पाहिले, प्रॉपर्टीज ऑफ द योगर्ट. ओके. किती प्रॉपर्टी आहेत? नंबर 1, स्पेसिफिक सोअर टेस्ट ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. नंबर 2, लो pH डिस्ट्रॉईज हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम इन द मिल्क. म्हणून हे खूप फायद्याचं आहे, आपल्या उपयोगाचे आहे. समजा तुम्ही हे खाल्लं, तुमच्या पोटातले सुद्धा हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम मरतात. कोणामुळे? योगर्टमुळे. कारण काय? pH इज लो. आता दुसरं आपण पाहूया. अशा प्रकारे पहिला आपण लॅक्टोबॅसिलस युजफुल, पहिला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. दुसरा कोणता नाव आहे? रायझोबियम. रायझोबियम कुठे असतो? याला म्हणतो आपण सिम्बायोटिक बॅक्टेरिया. हा दुसऱ्याचा फायदा करून देतो आणि आपलाही फायदा करून घेतो, दुसऱ्याला हेल्प करतो आणि काहीतरी मिळवतो. याला म्हणतो आपण सिम्बायोसिस. सिम्बायोसिस, परस्पर अवलंबून राहणे. हा दुसऱ्यावर अवलंबून राहतो आणि काहीतरी प्राप्त करतो, म्हणजे एकामेकाचा फायदा करून देणे. म्युच्युअल बेनिफिशियलशिप, परस्पर फायदा, म्हणून त्याला म्हणतो आपण सिम्बायोटिक बॅक्टेरिया. कारण हा बॅक्टेरिया हा जिथे राहतो त्याचा फायदा करून देतो आणि आपला फायदा करतो. तर पहिलं पाहू आपण कसं याची स्लाईड बनवायची. स्लाईड प्रिपरेशन. पहिलं फेनुग्रीक प्लॅन्टलेट घ्यायचं, मेथीचं रोपटं घ्यायचं. आहे तुम्हाला फेनुग्रीक, तुम्ही मेथीची भाजी सर्वांनी खाल्ली असेल. मेथीची भाजी खाल्ली का तुम्ही? याचं रोपटं घ्यायचं मुळासकट. त्यानंतर त्याला करायचं स्टरलाईज करायचं, निर्जंतुक, कारण त्या जंतू असतात त्याच्या मुळामध्ये, म्हणून त्याला काय करायचं? स्टरलाईज करणे, म्हणजे टू किल द मायक्रोब्स, त्यातले जर्म मारून टाकायचे. काय केलं?
मग आता यांना आपण जंतू मारण्याकरता व्हॉट कॅन वी डू हिअर, बाय 3 to 5% सोल्युशन ऑफ H2O2, याचं नाव आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. तुमच्या पुस्तकात नाव देणं आहे, मी याला शॉर्ट लिहिलं, याचा फॉर्म्युला लिहिला हायड्रोजन पेरॉक्साईड. काय केलं आपण मग, वी स्टरलाइज द प्लॅन्टलेट ऑफ फेनुग्रीक. काय करून, बाय कीपिंग दिस प्लॅन्टलेट इन 3 to 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हा केमिकल आहे, यात आपण त्याला ते प्लॅन्टलेट म्हणजे टाकलं रोपटं की ते काय होते, जंतू मरतात. त्याला म्हणतो आपण स्टरलायझेशन, निर्जंतुकीकरण. जंतू तिथले नाहीसे होतात, म्हणजे आपल्याला पुढचं काम करायला सोपं जाते. त्यानंतर दुसरं काम कोणतं आहे, टू कीप प्लॅन्टलेट्स इन 70% सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल. जंतू मेले की पुढची आपल्याला कृती करायची आहे, नेक्स्ट स्टेप, वी हॅव टू कीप दिस प्लॅन्टलेट इन द 70% सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल. म्हणजे ते अल्कोहोलमध्ये काय होते, ते ड्राय होते पूर्णपणे, तिथलं पाणी निघून जाते, म्हणून तसं करायचं. त्यानंतर मग हे किती काय केलं आपण, वी हॅव केप्ट दिस प्लॅन्टलेट इन 70% सोल्युशन ऑफ इथिल अल्कोहोल. पण किती वेळ ठेवायचं, किती वेळपर्यंत ठेवायचं, 4 to 5 minutes, फक्त 4 ते 5 मिनिट. त्यानंतर मग रूट क्लीन करून घ्यायचे, कशाने, विथ स्टराईल वॉटर, स्वच्छ पाणी घ्यायचं, वाटल्यास डिस्टिल वॉटर घ्यायचं आणि त्याने त्याला स्वच्छ करून घ्यायचं. आणि मग त्याच्या मुळांवरती गाठी असतात. तुम्ही कोणतेही रूट पहा, सोयाबीनचं बघा, ग्राउंडनट बघा किंवा फेनुग्रीक पहा, आहे ना, त्यांच्या मुळांना गाठी असतात. त्या गाठीमध्ये हे असतात कोण, रायझोबियम. त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून मग विथ द हेल्प ऑफ फाईन ब्लेड, शार्प ब्लेड, खूप शार्प ब्लेड घ्यायचं, अँड विथ द हेल्प ऑफ दॅट ब्लेड सेक्शन ऑफ रूट नोडुल्स, जिथं गाठी आहे त्या मुळावर त्यातलं बरोबर सेक्शन पातळसं काप घ्यायचं, पातळसं ब्लेडनी, आणि मग काय करायचं, सेक्शन ऑफ रूट नोडुल्स, अँड देन पुट 1 drop ऑफ शॅफ्रॅनिन कलर. कोणता कलर, शॅफ्रॅनिन कलर, जो गुलाबी रंगाचा असतो, पिंक कलर असतो, ठेवायचा कुठं, ऑन द सेक्शन. आणि नंतर मग ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप, मग ऑब्झर्व करायचं. तुमची स्लाईड बनली का पुन्हा तेच, मग पुटिंग कवर स्लिप, झाकून द्यायचं कवर स्लिपने, आणि मग ऑब्झर्व करायचं. आता बघा याचे फीचर्स, ही जरी कृती बघितली आपण, हाऊ टू प्रिपेअर स्लाईड ऑफ रायझोबियम. आता याची लक्षणे, वैशिष्ट्ये, व्हॉट आर द डिफरंट कॅरेक्टर्स, वैशिष्ट्ये कोणाचे, रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर पुन्हा पहा, पहिल्यांदा शेप कोणता आहे, रॉड शेप, कलर पिंकिश कलर. आता कलर राहत नाही, कलर पिंक दिसते, कोणामुळे, शॅफ्रॅनिन कलरमुळे. शॅफ्रॅनिन असते पिंक कलरची, म्हणून कलर. पण तुम्ही मेन सांगायचं शेप ओनली रॉड शेप. आता याचं महत्त्व काय रायझोबियमचं, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. बघा आम्ही लिहिलं, रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. नंबर फर्स्ट, इट सप्लाय नायट्रेट्स. तो त्या प्लॅन्टला काय पुरवतो, हवेतल्या नायट्रोजनला पकडतो आणि त्याला चेंज करतो, कशामध्ये, नायट्रेट्स, नायट्राइड्स, अमोनिया ॲसिड. मागच्या आपण चॅप्टरमध्ये बघितलं होतं, नायट्रोजन फिक्सेशन तो करतो कोण, इट फिक्स एअर नायट्रोजन इंटू कंपाऊंड ऑफ नायट्रोजन. ते कोणते कोणते, नायट्राइड्स, नायट्रेट्स आणि काय अमिनो ॲसिड्स याचे बनते, आणि ते प्लॅन्टला पाहिजे, आहे ना, ठीक आहे. त्यामुळे प्लॅन्टची वाढ चांगली होते. आता बघा, हा प्लॅन्टला ह्या 3 गोष्टी देतो, कोणत्या कोणत्या, नायट्रेट्स, नायट्रेट आणि ॲमिनो ॲसिड देतो. मग याला प्लॅन्टकडून काय मिळतो, हा कुठे राहतो, मुळांच्या गाठीमध्ये, म्हणजे नोडुल्स ऑफ द रूट्स. कोणत्या प्लॅन्टच्या, ज्यांना ज्यांना शेंगा आहेत त्या प्लॅन्टच्या, शेंगाधारी वनस्पती, लेग्युमिनस प्लॅन्ट. मग कोणते, सोयाबीन राहो, ग्राउंडनट राहो, कोणताही राहो. आता मग याला काय मिळते, हा तो प्लॅन्टला नायट्रोजनचे कंपाऊंड पुरवतो, नायट्रेट, नायट्रेट आणि ॲमिनो ॲसिड. त्याला काय मिळते, कारण पहिले बोललो आपण सिम्बायोटिक, फायदा करून देणे आणि फायदा घेणे. याचा फायदा कोणता, याच्यामध्ये हा प्लॅन्टला हे पुरवतो नायट्रोजन कंपाऊंड, झाला प्लॅन्टचा फायदा. याचा फायदा काय, सो इट गेट एनर्जी फ्रॉम द प्लॅन्ट इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. तो प्लॅन्टकडे काय घेतो, कार्बोहायड्रेट्स. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, प्लॅन्ट म्हणजे फूड असते, ते कोणतं, कार्बोहायड्रेट, तो ते मिळवतो. मग याला म्हणतात म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप. तर याचा संबंध कसा असतो प्लॅन्टशी, फायदा करून देणे आणि याचा फायदा आपण घेणे.
याला म्हणतात सिम्बायोसिस. काय नाव आहे? सिम्बायोसिस. ठीक आहे. अशा प्रकारे व्हॉट इज सिम्बायोसिस? रायझोबियम बॅक्टेरिया मेक द बेनिफिट टू प्लॅन्ट अँड ऑल्सो गेट बेनिफिट फ्रॉम द प्लॅन्ट. कसं? इट सप्लाय नायट्रोजन कंपाऊंड, कोणते? नायट्रेट आणि अमिनो ॲसिड टू प्लॅन्ट अँड ऑब्टेन कार्बोहायड्रेट्स टू गेट एनर्जी फ्रॉम द प्लॅन्ट. दिस इज कॉल्ड ॲज सिम्बायोसिस. ठीक आहे. याचे बाकीचे फायदे आपण रायझोबियमचे पुढल्या पिरियडला पाहणार आहोत. ओके, इथं आपण थांबूया. ओके, सर्वांनी काळजीपूर्वक याचा एकदा दोनदा ऑब्झर्व करा, पुस्तक वाचा, पुन्हा ऑब्झर्व करा आणि मग याच्यावर प्रश्न बनवायचे, उत्तरे आपण लिहायचे. सांगा त्याच्यावरती कोणते प्रश्न बनतील. हाऊ टू राईट द प्रोसेस टू प्रिपेअर द स्लाईड ऑफ लॅक्टोबॅसिलाई. बरोबर आहे. राईट डाऊन व्हॉट आर द फीचर्स ऑफ लॅक्टोबॅसिलाई. पुढला प्रश्न कोणता बनेल? राईट द प्रोसेस टू मेक योगर्ट. हे लिहायचे चेंजेस. त्यानंतर व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ योगर्ट. त्यानंतर टू मेक स्लाईड ऑफ रायझोबियम प्रोसेस. त्यानंतर फीचर्स ऑफ रायझोबियम आणि त्यानंतर इम्पॉर्टन्स किंवा रोल ऑफ रायझोबियम. ठीक आहे. अशा प्रकारे इथं 5-6 प्रश्न बनले आता तुम्ही पण ट्राय करायचं आणि नुसतं थांबायचं नाही. प्रश्न बनवलं की व्हॉट्सअपवर बुकात लिहून मला पाठवायचे, मग मी पाहीन तुमचं. ठीक आहे. ओके.